नमस्कार. आम्ही आमच्या 10व्या विजयन सभेक सुरुवात करूया. हा प्रश्न हाडूंक येता. विजय सरदेसाय असल्यो कसल्योच गोष्टी रोहन खवटे, विजय सरदेसाय, रेजिनाल्ड तुम्ही असल्या गोष्टी परवानगी शिवाय हाडू नकात. तुम्ही हांगासन हाडू नकात. हांव तुमकां भायर काडचें पडटलें. तुम्ही तांकां भायर काड. रेजिनाल्ड भायर वच. विजय सरदेसाय, रोहन खवटे, रेजिनाल्ड भायर वचात. चलचें ना. तुम्ही हो मुद्दो सरकाराकडे वतात, हांगासर ना. तुम्ही हांगासर वेल्यान येवं नाकात. हांव भायर सरात. मार्शल हांकां भायर काड. तिगायका भायर काड. तिगायका भायर काडात. तांकां भायर काडात. भायर काड. रेजिनाल्ड भायर सर. रोहन खवटे भायर सर. विजय सरदेसाय भायर सर. हत्या भायर करात वचून. हय तुम्ही हो प्रश्न सरकाराक विचारात, म्हाका न्ही. म्हाका विचारू नाकात. तुम्ही भायर सरात. तांकां भायर काडात. तांकां भायर काडात. भायर काड तांकां. रेजिनाल्ड, रोहन खवटे आणि विजय सरदेसाय हांकां भायर काडात. सभागृहान तांकां भितर घेवं नाकात. भायर. तुम्ही आता भायर सरात. सभागृह चलोवपाचें आसा. भायर सरात. ना तांकां मार्शल तांकां भायर काड. दीपक मार्शल भायर काड. भायर वळात तांकां. स्पीकर सर, क्वेश्चनावर कॉल केला. स्पीकर सर, म्हाका क्वेश्चन पोस्टपोन करूंक जाय. न्ही. 4 चॅप्टर 9 आम्ही एक नोटीस दिल्ली फॉर डिस्कशन ऑन मॅटर ऑफ अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स. दॅट इज द लुईस बर्जर इंटरनॅशनल स्कॅम. तुम्ही स्पीकर सर तुमची नोटीस मेळ्ळी. म्हाका नोटीस मेळिल्ली आसा. हांव आमचे लिडर ऑफ द हाऊस जे आसात तांचे कडेन डिस्कस करून तुमकां केन्ना ताजेर चर्चा बी जाय जाल्यार ते तुमी म्हाका वेवस्थीत सांगचें. दिस इज अ ग्रेव मॅटर स्पीकर सर, हॅव्हिंग इंटरनॅशनल रॅमिफिकेशन्स. आमचे राज्याचे नाव घाण करतात स्पीकर सर हांगा. तुमकां डिस्कशन हाजेर फाल्यां चलता. ना आयजूच जावचें. बरें आसा. क्वेश्चन आवर जातकच हांव तुमकां ताजेर टायम दिता. बरें. क्वेश्चन आवर जातकच. बरें स्पीकर सर. चलता. स्पीकर सर, जायना अशें म्हाकाय तरी दिसता. म्हणून हांवें सुद्दां 30 लाख जे लोन मेळटा तें हांवें घेवं ना. कारण म्हजे कडेन घर आसा. पूण आज आमचें गोंयचें नांव घाण जाल्लें आसा. हांव म्हादेवाच्या बाबतींत म्हादेवाचे अगेन्स्ट ना. पूण अशे कितलेशे लोक आसा की परत डबल हें लोन घेतलां गव्हर्मेंटा कडल्यान आनी तें मिसयूज केलां. थोड्या लोकांनी MLA आसून सुद्दां आमी क्वेश्चन आवराचेर आसात. आमी क्वेश्चन आवराचेर आसात. हेजेर एन्क्वायरी जावपाची गरज आसा सर. प्रश्नकाल घेवया. स्पीकर सर, अंडर रूल 49 डिस्कशन कित्याक जाय of the rules of the procedure and conduct of the business of legislation assembly, I seek permission to postpone star LAQ number 7A to 10/8/2015. 7A due to bulky information. 7A नहीं.
10A. 10A. 7 नंबर कितलो? 7A. 7A. पुढे. Speaker sir, I may be permitted to postpone star elective number 2A. 2A. Besides, in reply to question B, the figure 10 may be read as 12. And in annexure at serial number 25 under Directorate of Archives and Archaeology in column number 4 and 5, the words S and no may be added. S and no may be added. Thank you. आम्ही आजचा पहिलो प्रश्न घेऊया. श्री विष्णू वाघ. सभापती महोदय, म्हाका प्रश्न 1A विचारपाची अनुमती दिवची. प्रश्न 1A. प्रश्न 1A विचारात. Speaker sir, उत्तर सभागृहाच्या पटलार दवरलेले आसा प्रमाणे. सभापती महोदय, हांवें प्रश्न विचारलेलो हो मुख्यतः जी चायल्ड केअर लीव आसा तिच्या संदर्भान आशिल्लो. बाल संगोपन रजा चायल्ड केअर लीव हो सुप्रीम कोर्टान महिला कर्मचाऱ्यांक ग्रांट केल्ले आसा. आनी अशें आसतना सुद्दां आमी पळयतात की कांय इन्स्टिट्यूशनां ही चायल्ड केअर लीव दिवपाक अळमटळम करतात. हांवें प्रश्न विचारिल्लो की सगळ्या स्कुलांक हो लागू आसा म्हणजे जाका गव्हर्मेंट एड लागू जाता ताका हयचें उत्तर आहा. मागीर हांवें विचारलें की मायनॉरिटी स्कूल्स म्हणून ज्यो फायदो घेतात स्कूल्स तांकां हो लागू आसा काय म्हणून. ताचें उत्तर हय म्हणून आसा. आनी जर समजा खंयच्याय स्कुलान ते पाळ्ळे ना जाल्यार तांचें कितें करप. जाल्यार म्हाका माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलां की जर कोण शाळा पाळिना आसत जाल्यार सरकार तांचेर कारवाय करतली. हांव तुमचें निदर्शनाक हाडपाक सोदतां की अश्यो कांय सोसायटीज आसात शाळा चलोवपी आनी कांय स्कुलां आसात जी मागून सुद्दां टिचरांक तांची व्हॅलीड हें आसतना सुद्दां तांकां चायल्ड केअर लीव दिनात. अशा शाळांचेर सरकार कितें कारवाय करतली. समजा ह्यो तक्रारी गव्हर्मेंटा कडेन पावल्यो जाल्यार सरकार कितें कारवाय. स्पीकर सर, चाइल्ड केअर लीव ही सगळ्या एलिजिबल महिलांक मेळूंक जाय आणि संस्थांनी दिवंक जाय अशा प्रकारचे सर्क्युलरूय आमी सगळ्यांक काडलेले आसा. पूण लक्षांत अशें येता काही संस्था चालक ही लीव दिता आसतना फाटी फुडें जाता, टाळाटाळ करतात. खरें म्हणजे ही लीव दितकीर सबसिडीड टिचर घेवपाक मेळटा. आमी लिवेर वचणाऱ्याकूय शिक्षण खातें ग्रँट दिता, पगार दिता आणि सबसिडीड घेतला ताकाय दिता. पूण काही शैक्षणिक संस्था विष्णू बाबान नांव घेतले त्या प्रमाणे चाइल्ड केअर लीव टिचरीन मागली जाल्यार दे रिजेक्ट किंवा दे डिले. आमचे कडेन त्यांची कंप्लेन येता. तांच्या बाबतीन आमी त्या शाळांक बरयतात किंवा शाळांक डायरेक्टर वर्बली इन्स्ट्रक्ट करता की हे जावंक जायना म्हणून. पूण गोष्ट अशी घडटा की टीचर्स, मोस्ट ऑफ द टीचर्स दे आर स्केर्ड. सॉरी, मराठीत प्रश्न आसा तो. बहुतेक शिक्षक हे कंप्लेंट करायला भितात आणि त्यामुळे अशा गोष्टी ह्या राहून जातात. मला वाटतं अशा शिक्षकांनी ज्या शिक्षकांवरती अन्याय होतो आणि मॅनेजमेंट ज्यांना परमिशन्स देत नाहीत, मॅनेजमेंट ज्यांना रजा मंजूर करत नाहीत, अशांनी शिक्षण खात्याला जर लिहिलं तर शिक्षण खात्याकडनं त्यांना योग्य आदेश जाईल आणि सगळ्या डिझर्विंग केसेसना रजा मिळेल. सभापती महोदय, रजा मंजूर करणं ना करणं हा व्यवस्थापनाच्या अखत्यारीतला भाग आहे असं उत्तर मला माननीय शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं आहे. हे एक वेळ ठीक आहे, रजा नामंजूर करणं ठीक आहे. पण समजा या रजेचं निमित्त करून शिक्षकांना जर कोणी उलटसुलट बोलत असेल किंवा जर काही करत असेल तर मग तिथे काय करावं.
कारण माझ्याकडे एका शिक्षिकेचं असं उदाहरण आहे की ती रजा मागायला आपल्या त्या सोसायटीच्या अध्यक्षाकडे गेली, तेव्हा सरळ सरळ त्यांनी विचारलं, वाय डू यू हॅव चिल्ड्रन ॲट ऑल? असं विचारणं बरोबर आहे का? हा खरं म्हणजे स्त्रीत्वाचा आणि महिला या नात्याने तिच्या अधिकारांचा अपमान आहे. यू डोंट सँक्शन द लीव, ओके, यू माइट हॅव सर्टन रिझन्स, but can you call the teacher in such a term? Why do you have children at all? I think this is very insulting. I would like to bring to the notice of the Honorable Education Minister that such things are happening. I don't want to name the school in this regard, but if you want, I can tell you the name of the school and you can take action on that. अशी तक्रार तुमच्याकडे आली का? अशी तक्रार माझ्याकडे आली. स्पीकर सर, तांचेकडेच न्ही, म्हजेकडेच अशा तक्रारी आयल्यात. एका टिचरीक फर्स्ट डिलिव्हरी तिच्या नशिबान तिका जुळां जालें आनी ती रजा मागता. ती रजा न दिणारे मॅनेजमेंट गोव्यान आसा आनी रेप्युटेड इन्स्टिट्यूशन. हांवें ताका राखात धाडलो, अरे दीस इज द रायट टायम. मे म्हयन्यान ती रजा मागता. वर्षाच्या सुरवातीक एड्युकेशन एकाडेमीक इयर सुरू जाता आसतना BEd पास जाल्ले सबस्टिट्यूट टिचर्स बरे मेळटात आनी त्यामुळे तुवें वर्सा खातीर घे टीचर. पण मॅनेजमेंटाचे काही मॅनेजमेंटाच्या तकलेंत कितें गेलां हांव सांगूंक नकळो. बरी मॅनेजमेंटां ज्या इन्स्टिट्यूशनांक रेप्युटेशन आसा, ज्या संस्थांचें नांव आसा गोव्यान, अश्यो संस्था अश्यो गोश्टी करतात तेन्ना खरेंच वायट दिसता. माननीय सभासद जी चिंता व्यक्त करता, जी भावना व्यक्त करता, ही खरीच आसा, हांव तेच्याशी सहमत आसा. पूण फायनली जो स्टाफ आसता तो त्या संस्थेचो नोकर आसता. ही इज एम्प्लॉई ओवर देर, ही ऑर शी, and therefore लीव वगैरे जी गजाली आसा इट इज प्रेरोगेटिव्ह ऑफ द मॅनेजमेंट. पूण मॅनेजमेंटान हें समजूंक जाय, मॅनेजमेंटाक कांयच नुकसान जायना. आमी सबस्टिट्यूट टिचर दितात, त्या सबस्टिट्यूट टिचराचो पगारूय दितात, पूण इतले आसून ह्यो गोश्टी घडटात. म्हणजे जे गोंय हे शैक्षणीक क्षेत्रांत देशांत दुसऱ्या क्रमांकाचेर आसा, त्या गोंयच्या शैक्षणीक क्षेत्रांत जे आदर्श जावंक जाय तयार, समाजांत आदर्श दिसूंक जाय आनी शैक्षणीक संस्था चलयणारे जे संस्था चालक आसात तांच्या कडल्यान योग्य प्रकारचो संदेश वचूंक जाय. दुर्दैवान ही गोष्ट काही संस्था चालक करनात आनी गोव्याच्या चालक करनात आनी गोव्याच्या मध्ये म्हजी एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून लागता अशें हांव म्हणीन की हेच्या संदर्भात जी सभापती मध्ये म्हजी एक विनंती आहे तुमच्या माध्यमांतल्यान सरकारा कडेन की हेच्या संदर्भात जी संदिग्धता जाल्या किंवा जी एम्बिग्युटी जाल्या ती ना करपा खातीर एक सरळ एक परिपत्रक काडचें आनी सगळ्या शैक्षणीक संस्थांक कळीत करचें की सरकारची ही भूमिका आसा. जर तुमचे विरुद्ध ज्यो कांय तक्रारी आयल्यो आमी जाल्यार तुमचेर कारवाई करतली. हांव स्पीकर सर एकूच सजेस्ट करीन टिचरांकूय ह्या माध्यमांतसून की अशी रजा ही वर्षाच्या सुरवातीक मागची. मदींच अर्दे पोर्शन जालें आनी मागप हे शक्यतो टाळचें अशें हांव म्हणीन. कारण शिक्षक मागीर 3 म्हयन्यांक आनी 4 म्हयन्यांक मेळना. पूण जी रजा एखाद्री शिक्षिका जुनांत किंवा जुलैत एट द बिगिनींग ऑफ एकाडेमीक इयर मागता आनी वर्सभरा खातीर मागता ती दिवपाक कांयच हरकत ना. प्रमोद सावंत, मायकल लोबो विचारपाचे. आम्ही फुडल्या प्रश्नाकडे या. श्री सिद्धार्थ कुंकळेकर. ब 2 अ ब ब ब शिक्षण.